सनराइज तुम्हाला समोर दिसतोय. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतोय. मी आहे आत्ता माझ्या गावी आणि आता आपण निघणार आहोत आपल्या शेताकडे. ही आपली गाडी ओमनी. चला तर मग आपण आता निघूया शेताकडे. छानसं फुलपाखरू बसलं इथे. तर चला मित्रांनो, आपण निघतो आता शेताकडे. आज एक जरा वेगळा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतोय आपण. पुढे गेल्यावर त्याचा डिटेल तुम्हाला समजेलच. मागे आई वडील बसलेत दोघे जण. इकडे आता वडिलांना उतरावं लागेल खाली, कारण आधी विहिरीची मोटर चालू करावी लागणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आपण आलो आता शेताकडे. हे शेताचा परिसर आहे. तुम्हाला तिथे व्हाईट कलरचं काय दिसतंय ते तुम्हाला सांगता येईल का? कमेंट्समध्ये मला सांगा काय आहे ते. याला म्हणतात बुजगावणं. शेतामध्ये बरेच ठिकाणी अशा प्रकारे बुजगावणं लावलं जातं, म्हणजे ह्याने आपल्या पिकांचं संरक्षण होतं. पक्षी थोडेसे घाबरतात त्याला, म्हणजे ते दाणे टिपायला येणार नाहीत पक्षी. तर अशा प्रकारे आहे. तर हा संपूर्ण असा परिसर आहे शेताचा. किती छान असा सनराइज इथं तुम्हाला दिसतोय. पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. इथून पुढे आमचं शेत चालू होणार आहे. आणि हे जे तुम्हाला सफेद कलरची जी फुलं दिसत आहेत, हे कांद्याचं पीक आहे. ह्याच कांद्याच्या पिकापासून बिया बनतात, बिया तयार होतात आणि ह्याचे रोपं आपण लावू शकतो. आणि ते पुढे कांदे लावलेले दिसत आहेत आपल्याला. तर मित्रांनो, हे आहे आमचं शेत. याच्यामध्ये आता गहू लावलेला आहे आणि पुढे हरभरे आहेत. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे काय आहे ते. पण हा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे मला बरेच मुंबईचे मित्र आहेत, पुण्यातले मित्र आहेत. माझे व्हिडिओज पाहिल्यानंतर त्यांनी मला बरेच जणांनी कमेंट केली की अशा प्रकारचे व्हिडिओ आम्हाला बनवून दाखव की तुमच्या शेतामध्ये काय आहे काय नाही आहे. तर त्यामुळे आपण हा प्रयत्न एक करत आहोत. त्या मित्रांसाठी हा ब्लॉग मी बनवतोय, ज्यांना शेतीबद्दल उत्सुकता आहे आणि ज्यांना शेतीबद्दल जास्त काही माहिती नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे. नाहीतर माझे शेतकरी मित्र म्हणतील की हे काय आम्हाला शेतातलंच दाखवतोय. शेतातलं त्यांना सर्व माहिती आहे, माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे त्यांना. आता आम्हाला पुढे जायचंय बारं देण्यासाठी, म्हणजे पाणी देण्यासाठी. चला मित्रांनो, पुढे जाऊया आपण. हे बघा मित्रांनो, इथे कांद्याची रोपं आहेत. अशा प्रकारे इथे कांदा येतो.
ही जे दिसतीये समोर तुम्हाला हे जे दिसतंय छोटे छोटे शेंगा दिसत आहेत तुम्हाला, याला मोहरी म्हणतात. तर अशा प्रकारे इथं मोहरी पण लावलेली आहे. इकडे हुसास आहे, याला हुसास म्हणतात. म्हणजे ह्या पाईपातून इथून पाणी येणार आहे. हा आहे गहू. मित्रांनो, इथे आता मोहरी काढायचं काम चालू आहे. तर आईने आता इथे मोहरी काढलेली आहे. तर अशा प्रकारे हे मोहरीचं पीक असतं. हा बघा, छानसा एक सूर्योदय आहे इथे तुम्हाला दिसतोय. आणि हा छान असा परिसर. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, हा जो ब्लॉग मी बनवतोय तो खास करून ज्यांना शेतीबद्दल उत्सुकता आहे आणि माझे मुंबईचे पुण्याचे मित्र असतील ज्यांना शेतीबद्दल जास्त काही माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी हा ब्लॉग बनवतोय. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या ह्या पुरंदर शेतकरी विशेष ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण सगळ्या प्रकारचे व्हिडिओज, बातम्या बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण आता लवकरच या यूट्यूब चॅनेलचं नाव बदली करणार आहोत किंवा एक नवीन यूट्यूब चॅनल आपण ओपन करणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या बातम्या देता येतील. मित्रांनो, पुढे शेतामध्ये मोर आहेत, पण एवढं झूम करून दाखवता येणार नाही मला वाटतंय. मी प्रयत्न करतो आपल्याला झूम करून दाखवण्याचा. मित्रांनो, मी तुम्हाला आमच्या शेतातले मोर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता. मित्रांनो, जर त्या मोरांना आपली चाहूल लागली तर ते लगेच जाऊ शकतात पळून. मित्रांनो, मोरांना आपली चाहूल लागली आहे. बरेच मोर तिथून उडून गेले. मी झूम करून दाखवतो. इथं कांद्याची पोती दिसत आहेत तुम्हाला, त्याच्या पुढे मोर आहेत. हे बघा मित्रांनो, हा जो तिथे तुम्हाला दिसतोय हा मोर आहे. ते आपण जवळ येतच ते निघून गेले सगळे मोर. जवळजवळ 5 ते 6 मोर होते इथे. ते बघा, आणखी एक मोर आला. तिथे 2 मोर तुम्हाला दिसत आहेत. आता पुन्हा येतील ते, पण आपल्याला वाट पाहावी लागेल. थोडंसं आडोशाला बसून समोर दिसत आहेत ते 2 मोर आहेत. तर पहाटेच्या वेळेस आपण जेव्हा शेतामध्ये येतो त्यावेळेस बरेचसे असे वेगवेगळे पक्षी, प्राणी तुम्हाला इथे दिसू शकतात. हे पहा, आता आम्हाला बरेच वेळा मोर तर रेग्युलर दिसतात, ससे दिसतात. एकदा तर कोल्ह्याची जोडी दिसली होती. 2 कोल्हे होते.
मित्रांनो, ही कणसं आलेली दिसत आहेत तुम्हाला इथे छानशी. हे बघा किती वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला इथे कणसं दिसतील. मित्रांनो, हे हरभऱ्याचे शेत आहे. इथे हरभरे उगवलेले आहेत. मित्रांनो, हे दिसत आहेत ते हरभरे आहेत. मित्रांनो, हा पाहुणा कोण आहे ओळखून दाखवा बरं. एक वेगळ्या प्रकारचा नागतोडा दिसतोय. किती मस्क्युलर नागतोडा आहे बघा. मित्रांनो, खरं तर आपण आलो होतो शेताला पाणी द्यायला. 7चा टायमिंग आहे, पण अजून लाईट आलेली नाही आहे, त्यामुळे पाणी देता येत नाही. आणि 12 पण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो मी, पाणी कसं देतात ते. ठीक आहे, आपण आता इथे पाईप लावलेला आहे. मला वाटतं आज काही शक्य होणार नाही आहे आपल्याला पाणी देताना दाखवणं, कारण मला देखील ऑफिसला जायला उशीर होईल. तर मित्रांनो, आपण आता निघूया घरी. थोडी मोहरी आहे ती आता मी घरी घेऊन जातो. तर मित्रांनो, आता ही आहे मोहरी आपल्या शेतातली. तर आता आपण चाललोय घरी घेऊन, कारण आता लाईट नाही आहे, त्यामुळं मला आता इथे थांबता येणार नाही आहे. तर ऑफिसला जायला पण उशीर होईल मला. अजून मुलाला शाळेत सोडायचं आहे, त्याची आज लवकर शाळा आहे 8 वाजताची. तर चला मित्रांनो, निघूया आपण.